तर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी देशमुख कुटुंबियांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। वडिलांना न्याय मिळाला पाहिजे या अपेक्षेनं रायगडावर जातोय असं वैभवी देशमुख यांनी म्हटलंय। लढ्याची ताकद मिळावी यासाठी रायगडावर नतमस्तक होणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं। देशमुख कुटुंबीय शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जे आहेत ते रायगडच्या दिशेनं रवाना झाले। काय सांगशील वैभवी, आज तुम्ही रायगडाकडे जाताय? गेले 400 वर्ष झालं आपण शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकतोय। जसे ते राजे शिव छत्रपती होते, त्यांनी म्हणजे कुठेच कोणत्या चुकीच्या गोष्टी घडू दिल्या नाहीत। आणि आज या महाराष्ट्रात ज्या चुकीच्या गोष्टी घडतात त्याच्यामुळे माझ्या वडिलांची हत्या असेल किंवा अनेक जे इथून मागचे जे घटना घडलेल्या असतील त्याच्यासाठी आणि माझ्या वडिलांसाठी आम्ही जो न्याय मागतोय, तर आज 6 जूनला महाराजांचा जो राज्याभिषेक आहे त्या ठिकाणी आम्ही फक्त तेच मागणं करतोय की माझ्या वडिलांना सुद्धा लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आज, आणि त्याच अपेक्षेने आम्ही आज रायगडवर निघतोय। नक्कीच माझ्यासोबत धनंजय देशमुख हे सुद्धा आहेत। आज तुम्ही रायगडच्या दिशेने जाताय, नेमकं तिथं जाऊन काय मागणं असेल तुमचं? आता शाळा म्हणजे सुरू होणार आहेत जून महिन्यामध्ये 15 तारखेला, आणि हे जे लेकरं आहेत, संतोष अण्णाचा मुलगा सत्यजित विराज देशमुख यांना पण बाहेर शाळेत सोडायचं आहे। वैभवीचं पण ॲडमिशन लवकरच होईल। मग ह्या सगळ्या लेकरांना तिथं नेऊन एकदा महाराजांचं दर्शन करून एक नवसंकल्प करून आणि जे न्यायाच्या भूमिकेत आहेत आम्ही तो न्याय घेऊन म्हणजे त्या लढण्याची ताकद आम्हाला सगळ्यांना मिळावी यासाठी आम्ही तिथे जात आहोत आणि तिथे नतमस्तक होत आहोत। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।